जीजी, आय एम सॉरी. प्लीज रडू नका ना. तुलाही खरंच असं वाटतं का ग की मी जावं? जीजी, कुमुद वहिनींना असं काहीच म्हणायचं नव्हतं. तिच्या मनात ते आहे, कळतं मला. नाही हो, त्या पटकन बोलून गेल्या आणि नंतर त्यांना खूप वाईट वाटलं. पण खरंही आहे ना ग ती म्हणाली ते. जीजी, प्रत्येक केस वेगळी असते की नाही? मी निघावं म्हणते उर्मी. कुठे? माझ्या घरी. नाही जीजी, आता लग्नाचं एवढं ठरलंय आणि तुम्ही जायचं म्हणताय ते बरं नाही दिसणार. असं माहेरी पडून राहणं पण बरं दिसतं का? पण तुम्ही पडून वगैरे नाही आहात जीजी. तुम्ही आम्हाला हवे आहात. असं सगळ्यांना नाही वाटत. तसं सगळ्यांना फक्त सांगता येत नाही. तुम्हाला हवं तर कुमुद वहिनींच्या वतीने मी माफी मागते. माफी नको मागूस. माझ्याकडूनच खरं तर तुझ्या बाबतीत खूप मोठी चूक झाली आहे. जीजी, आता मागचं सगळं काढण्यात काही अर्थ आहे का? आणि तुम्हाला सांगू, एका अर्थी हे सगळं बरं झालं. दादांना कळेल का ही जी एक टांगती तलवार होती ना माझ्या डोक्यावर, ती तरी गेली. आणि आता तुझ्या बाबांना कळेल का अशी टांगती तलवार डोक्यावर, हो ना? काय उर्मीची काय खबर बात? सुखात आहे. घे चहा घे, सांभाळ. नाही पण तिला काही सांगितलेलं नाही ना तुम्ही यातलं? आज सांगण्याचा विचार आहे. अगं तू काय जीवावर उठलेस माझ्या? हा, हे बघ, मी तुझ्यापुढे हात जोडतो, पाया पडतो तुझ्या. एक मिनिट पकड. काय झालं? पकड नाही, एक मिनिट. अरे कशाला हलतोय? अरे त्रास होईल ना. नाही म्हणजे काय, पायामुळे मला जमत नाहीये. नाही तर तुला ना असा साष्टांग नमस्कार घालायची इच्छा आहे माझी, असं समज. पण प्लीज उर्मिला यातलं काहीही कळू देऊ नका. धर चहा पी आता बस. विद्या, तुला खरंच वाटतंय असं की आम्ही काही सांगायला नकोय तिला? खरंच वाटायचं म्हणजे खोटं कसं वाटणार सीमा? मग तो फोन दे इकडे. फोन दे म्हणजे? नाही एक मिनिट, मला कळलं नाही काय. अरे ते उगाच तुझे ते मठवाले आणि बुवाबाजी करणारे सारखे फोन करतात. त्यांना नाही एक उद्योग, आणि तू सुद्धा सारखं त्यांच्या तोंडी लागत असतोस. अगं आई, त्यांना उत्तर द्यायला नकोत का? मग आधी तुझ्या मुलीला उत्तर दे ना. अगं मुलीला उत्तर? सीमा, तू उगाच मला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. हा, तसंच समज हवं तर. अगं पण हवाय कशाला फोन तुम्हाला? सीमा तर आता जाईल ना ऑफिसला. मग असू दे ना, पण आई आहेत ना घरात. आई, तू काय करणार माझा फोन घेऊन? करणार काही नाही, पण तुझा पाय बरा होईपर्यंत त्या बुवाबाजी करणाऱ्यांशी तुला बोलू सुद्धा देणार नाहीये. नाहीतर काय, बीपी वाढून काहीतरी व्हायचं कधीतरी तुला. हो, तू फोन दे मला इकडे. अगं आई, आई अगं चहा सांडेल. अगं नाही, तू फोन दे, मग आम्ही गप्प बसतो. फोन काय दे, माझे कामाचे फोन असतील तर ते देईन ना मी तुला. बरं मी प्रॉमिस करतो, मी आता उगाच फालतू लोकांशी फोनवर बोलणार नाही. बस. ए, प्रॉमिस वगैरे काही नाही. तू गपचूप फोन दे बघू. अगं काय जबरदस्ती ही? सीमा, फोन लावू. हा, चल चल. अगं नाही राहू दे, लगेच काय फोन लावतेस? थांब, राहू दे. देतो. दे. घे. तुझा तो डबडा फोन तरी दे मला. कशाला? डबडा आहे ना. नाही, त्या डबड्या फोनवर मी डबडे गेम तरी खेळेन ना. वासू, तुला वेड लागलाय का? उर्मी, नीट विचार कर. आपण सुनीलशी बोलूया, तो तयार होईल तुझ्या भावा म्हणून बोलायला. वासू, दादांना कळणार नाही का? अगं फोनवर रुमाल टाकला की काही कळत नाही, आवाज फिल्टर होतो. असलं काहीही करू नको, उगाच गोत्यात येशील. अरे पण मग आता तू आधी आता इथनं जा. अगं तू ये ना बाहेर. अरे कशी येऊ? माई येतील ना. सांग ना पाणी प्यायला आले म्हणून. पाणी आहे ऑलरेडी इथे, ते बघ. बघू कुठे. अच्छा, हे टाकायचं. उर्मी, वासू, माई आली. शपथ. तू लप. अगं पण मी कुठे लपू? काय झालं ग? चल लप इकडे, पटकन लप. इकडे नाही दिसतोयस तू. इकडे लप. उर्मी, कपाटात जा म्हटलं ना. उर्मी, आले. उर्मी, आले माई. हो, उघडते. काय ग? काय पडलं? ते मी ना पाणी सांडलं चुकून. अगं बाई, बर असू दे, मी पुसून घे. नाही
मी घेते ना पुसून माई. बरं तिकडे फडका आहे कोपऱ्यात, त्याने घे पुसून. हा पुसक बाई. माई काय ग? कपडे ठेवताय आत? अगं हे काय सुकलेले आहेत ना, ठेवून देते आतमध्ये. मी ठेवते ना. अगं ठेवते की मी. नाही नको. का? तुम्ही ते पाणी पुसून घ्या ना माई, प्लीज. बर. सगळ्या गडबडीत दार एक उघडच राहिलं. माई ते दार राहू दे ना उघडं. कशाला? जरा गार वारा येईल. अगं बाई डास येतील. आलाय काय ग? हा आवाजाला काय झालं तुझ्या? आवाज बसला की काय तुझा? गरम पाण्याच्या गुळण्या करतेस का? आत्ताच करून टाकूया. चल तुला देते, ये. चल कशाला? तुम्ही बसा ना, मी करते. अगं बरं झालं की आवाज. तो माझा आवाज आहे ना असाच आहे. म्हणजे मध्येच असा येतो आणि नंतर मग ठीक पण होतो. आई गो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, काळजी घ्यायला हवी. हो हो ना. माई आपण गुळण्या करूया. आपण करूया. अगं तुला करायच्या आहेत. हे बघ, पाणी चांगलं गरम कर आणि आपण घरी दळलेली हळद आहे ना ती घाल त्याच्यात, म्हणजे घसा अगदी ठीक होऊन जाईल तुझा. हो माई. जा. उर्मी, अगं बाई, हे कोण बोललं? उर्मी, मी काढला माई, मी काढला. अगं तू स्वतःलाच हाक मारतेस? हो नाही, मी ना ते बघत होते की माझा आवाज किती बसलाय. उर्मी 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 असं. बर बर, कळ कळ. तू जा. हा माई माई ती आपली ती हळद कुठे ठेवली मी विसरले. अगं आपलं फडताळ नाही का? नाही ना, मला नाही आठवते. तुम्ही या ना प्लीज. अगो बाई, बर चल येते मी दाखवायला. ये. या या तुम्ही या. छान घरी दळलेली हळद आहे बरं का. हो हो. माई ते दार राहू द्या ना उघडं. अगं सवय झाली आताला, असू दे कडी. चल. आय लव्ह यू उर्मी. पावसात भिजताय?